निर्णय होणार आहे। देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे एकत्र सुनील तटकरे यांच्या निवासस्थानावरून निघाले आणि ते आता अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल होत आहेत। तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे देखील पाऊण तास एक तास आधीच अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते। तिथे देखील त्या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे, बैठक झालेली आहे। त्यामुळे या आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो पाहणे महत्त्वाचं असेल। या सगळ्या संदर्भात माझे सहकारी संदीप राजगोळकर आपल्याला सविस्तर माहिती देतात। आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाणार आहोत। संदीप, नाही, आता ही बैठक सुरू होऊन 5-10 मिनिटं झालेली आहेत। मी सांगितल्याप्रमाणे महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते होऊ शकतात। भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये सुमित होणार आहे। कारण शनिवारी निकाल लागला आणि आपण पाहतोय ही गुरुवारी आज रात्री ही बैठक दिल्लीमध्ये होते। त्यामुळं एक आठवडा तर झालेला नाही, मात्र इतके दिवस लागले। त्याच्यावर विरोधकांनी मोठी टीका जी आहे ती देखील केलेली होती आणि इतकं स्पष्ट बहुमत मिळून देखील अजून मुख्यमंत्रीपदाचं नाव का जाहीर होत नाही अशी विरोधकांकडून टीका केली जात होती। ज्यावेळेला काल एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली, त्यानंतर खरं तर चित्र जे आहे ते स्पष्ट झालं असं म्हणता येईल महाराष्ट्रातलं, की भाजपचाच मुख्यमंत्री होण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झाला। आणि मग काल रात्रीच नेते कदाचित येतील दिल्लीत अशी चर्चा होती, मात्र आज रात्रीची वेळ ठरली आणि 10:30 ची वेळ ठरलेली होती या महायुतीच्या महाबैठकीची। त्याप्रमाणे ही बैठक आता सुरू झालेली आहे। तिघांनाही एकत्रित बोलवल्याचं आपल्याला समजतंय, वेगळं कुणालाही बोलवलेलं नाही। फक्त एकनाथ शिंदे यांचीच जी बैठक आहे ती वेगळी अमित शहा आणि नड्डा यांच्यासोबत झालेली आहे। त्यामुळं तिन्ही नेत्यांसमोर आता याबाबतीतली सगळी चर्चा होईल। पहिल्यांदा एकतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जो आहे त्याच्या नावावर चर्चा होईल आणि मग अधिवेशनापूर्वी आता शपथविधी ज्यावेळेला होईल त्यावेळेला तिन्ही पक्षातले किती मंत्री, किती खासदार, आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेतील त्या बाबतीतली प्राथमिक चर्चा होईल। कारण तिन्ही पक्षांमध्ये बरोबर आहे, नक्कीच। तुम्ही संदीप, तुम्हाला थांबवतोय मी, माझे सहकारी आपल्यासोबत